आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी क्लास 6 मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड यामधील फर्स्ट चॅप्टर नोईंग आवर नंबर्स हा या ठिकाणी पाहणार आहोत. जे विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आज आपण पाहूया चॅप्टर नंबर 1 क्लास 6 नोईंग आवर नंबर्स याच्यातील मॅथमॅटिकल रिझनिंग. स्टार्टिंगला आपण आज पाहणार आहोत मॅथमॅटिकल रिझनिंग यामधील क्वेश्चन नंबर 1 to 10. फर्स्ट नंबर, what is the greatest 6-digit number formed using 4 different digits having 6 in tens place? ओके, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला, what is the greatest 6-digit number formed using 4 different digits having 6 in tens place? ओके, तर आता ज्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सांगितलेला आहे, काय सांगितलेलं आहे की आपल्याला एक नंबर या ठिकाणी तयार करायचा आहे. ओके, की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की 6 डिजिट नंबर एक तयार करायचा आहे आणि या 6 डिजिट नंबरमध्ये 4 डिफरंट डिजिट म्हणजे 4 वेगवेगळे डिजिट्स असणार आहेत आणि ज्याच्या टेन्स प्लेसला 6 असेल असं आपल्याला नंबर या ठिकाणी शोधायचा आहे. तर स्टार्टिंगला आपण काय करूया की याच्यामध्ये कोणकोणते म्हणजे टेन्स प्लेसला 6 असलेले नंबर्स आपण या ठिकाणी स्टार्टिंगला पाहणार आहोत. ओके, दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 9,99,876. ओके, टेन्स प्लेसला किती आहे पहा, 7 आहे. म्हणजे फर्स्ट जो ऑप्शन असेल तो येणार आहे का, नाही येणार. ओके, त्यानंतर सेकंड नंबरला पहा 9,99,968. टेन्स प्लेसला काय आहे, 6 आहे. ओके, म्हणजे हा नंबर येऊ शकतो. परंतु दुसरी एक कंडिशन या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला, युजिंग 4 डिफरंट डिजिट्स. 4 डिफरंट डिजिट्स म्हणजे 4 वेगवेगळे डिजिट्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा आपल्याला की 9 एक डिजिट होतो, 6 सेकंड, 8 थर्ड, म्हणजे या ठिकाणी 3च डिजिट दिलेले आहेत वेगवेगळे. ओके, परंतु आपल्याला काय पाहिजेत, 4 डिफरंट डिजिट्स पाहिजेत, म्हणजे बी नंबरचा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर सी, यामध्ये पहा 9,99,867. टेन्स प्लेस पाहिजे स्टार्टिंग आपल्याला. टेन्स प्लेसला किती आहे इथं, 6 आहे. ओके, नंतर 4 डिफरंट डिजिट्स आहेत का पाहायचे. ओके, 4 डिफरंट डिजिट्स म्हणजे या ठिकाणी 9 आहे, 8 आहे, 6 आहे, 7 आहे. म्हणजे या ठिकाणी हे डिजिट्स वेगवेगळे आहेत. ओके, म्हणजे 4 डिफरंट डिजिट्स यामध्ये आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही आन्सर येणार आहे ते आन्सर ऑप्शन नंबर सी येणार आहे. ओके, ऑप्शन नंबर सी. डी मध्ये जर पाहिलं तर पहा यामध्ये टेन्स प्लेसला काय आहे, 8 आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन असणार नाही. ओके, म्हणजेच हे तिन्ही ऑप्शन ज्यावेळेस आपले नसतील त्यावेळेस आन्सर आपलं ऑप्शन नंबर सी असणार आहे. ऑप्शन नंबर सी. यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, फाइंड द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट्स 2 and 7 इन द नंबर 92,37,658. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल पहा, फाइंड द सम ऑफ. ओके, तर आपल्याला या ठिकाणी मिनिंग माहिती आहे पहा, सम ऑफ. सम ऑफ म्हणजेच काय करायचं असतं आपल्याला या ठिकाणी, तर टोटल करायचं असतं. ओके, म्हणजे ॲडिशन ऑपरेशन या ठिकाणी करायचं आहे आपल्याला. ओके, कुणाकुणाचं सम करायचं आहे आपल्याला, सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज. ओके, कोणत्या प्लेस व्हॅल्यूज करायचं आहे, ऑफ द डिजिट्स 2 and 7. 2 आणि 7च्या त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ओके, कुणाच्या, तर हे
2 आणि 7. तर या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे या नंबरमधील 2 आणि 7 च्या प्लेस व्हॅल्यूचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. मग आता या ठिकाणी पहा कोणता नंबर दिलेला आहे 92,37,658. ओके. तर आता स्टार्टिंगला या ठिकाणी आपण यांचे प्लेसेस पाहूया. म्हणजे 2 कोणत्या प्लेसला आहे वन्स, टेन्स, थाउजंड, सॉरी वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक. तर आपल्याला 2 आणि 7 सांगितलेलं आहे पहा. ओके. 2 कोणत्या प्लेसला आहे या ठिकाणी लॅक प्लेसला आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज इक्वल टू लॅक प्लेसला आहे. म्हणजेच त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे 2 लॅक. ओके. त्यानंतर 7चं एक विचारलेलं आहे आपणाला. ओके. 7 कोणत्या प्लेसला आलेला आहे तर या ठिकाणी 1000 प्लेसला आहे. म्हणजेच त्याची प्लेस व्हॅल्यू किती असणार आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज इक्वल टू 7,000. ओके. मग आता या दोघांचं काय करायचे सम करायचे म्हणजे ॲडिशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. हे ॲडिशन अशा पद्धतीने येणार आहे. ओके. म्हणजेच आपलं जे काही ॲन्सर असेल ते काय येणं अपेक्षित आहे 2,07,000. ओके. आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं फर्स्ट ऑप्शन आहे 2,07,000. ओके. या ठिकाणी 2,70,000. सी 2,07,000. ओके. म्हणजेच आपला ॲन्सर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी असणार आहे. ऑप्शन नंबर सी. यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. व्हॉट इज द नंबर 4,600,050 रिटन इन एक्सपांडेड फॉर्म. काय सांगितलेलं आहे पहा. व्हॉट इज द नंबर 4,600,050 रिटन इन एक्सपांडेड फॉर्म. ओके. तर आता हे जे काही नंबर्स असतात हे नंबर्स आपण जनरली आपल्या इंडियन सिस्टीमनुसार आपल्याकडे त्याचे जे पिरियड्स असतात ते कसे असतात स्टार्टिंगला 3 त्यानंतर 2 चे पिरियड्स असतात. परंतु इंटरनॅशनल सिस्टीममध्ये हे जे नंबर्स असतात हे नंबर्स 3 चेच असतात. ओके. म्हणजे हे जे पिरियड्स असतात हे 3 चेच असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे बिलियन आहे ओके म्हणजे कशा पद्धतीचं असणार आहे पहा. स्टार्टिंगला हे वन्स प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस. ओके. त्यानंतर पुढे असेल 1000, 10,000 आणि त्याच्या पुढे काय असणार आहे हे 100,000. ओके. त्याच्या पुढे असेल मिलियन, 10 मिलियन आणि त्याच्या पुढे 100 मिलियन असेल. मिलियनच्या नंतर असणार आहे बिलियन. ओके. या ठिकाणी बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन. ओके. मग आपल्याला कुठपर्यंतचे पाहिजे फक्त 4 बिलियन पाहिजे स्टार्टिंगला. ओके. म्हणजे 4 बिलियन कसं असणार आहे पहा 4 बिलियन. ओके. 4 बिलियन इज इक्वल टू तर तो 4 बिलियन अशा पद्धतीचा असणार आहे 4 बिलियन. ओके. हे 4 बिलियन. त्यानंतर काय सांगितलेलं आहे 600,000. ओके. म्हणजे हे प्लेसेस जे आहेत हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की आपल्या इंडियन सिस्टीममध्ये स्टार्टिंगला 3 चे पिरियड्स असतात त्यानंतर 2 चे असतात. परंतु इंटरनॅशनल सिस्टीममध्ये प्रत्येक पिरियड हा 3 डिजिट्सचाच असतो. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर 600,000 600,000 कशा पद्धतीचं असणार आहे पहा.
600,000. ओके, आणि पुढे सांगितलेलं आहे 50. ओके, 50 तर आपल्याला माहिती आहे, काही अडचण येणार नाही. ओके, म्हणजेच या ठिकाणी 4,600,000 50 त्याचं जे एक्सपांडेड फॉर्म असेल कशा पद्धतीचं असेल, 4 बिलियन प्लस 600,000 प्लस 50. ओके, आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पहा, स्टार्टिंगला ए नंबरचा ऑप्शन 4 बिलियन. ओके, कसं पाहणार होतो आपण याला, अशा पद्धतीनं 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000, 100,000, million, 10 million, 100 million, thereafter billion. Okay, that is 4,600,000 plus 50. That is means option number A is correct. Option number A. यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. Which of the following is the correct arrangement of places in the place value chart? ओके, आता हा जो प्लेस व्हॅल्यू चार्ट आहे, ओके, प्लेस व्हॅल्यू चार्ट, हा प्लेस व्हॅल्यू चार्ट आपण कशा पद्धतीनं करतो आणि कशा पद्धतीनं आपल्याला करणं अपेक्षित आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, आता ज्याही वेळेस आपल्याला त्यांची करेक्ट अरेंजमेंट ऑफ प्लेसेस इन द प्लेस व्हॅल्यू चार्ट, अशा वेळेस आपल्याला काय करावं लागणार आहे की जी आपली इंटरनॅशनल सिस्टीम आहे, या इंटरनॅशनल सिस्टीमनुसारच आपणाला त्यांचं प्लेस व्हॅल्यू चार्ट या ठिकाणी पाहावं लागेल. ओके, तर फर्स्ट नंबरचा जो ऑप्शन आहे ए, तर 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, त्यानंतर काय असणार आहे पहा 100च्या नंतर काय असणार आहे 1000, 10,000, 100,000, लॅक. ओके, तर आपणाला माहिती आहे की आपल्या इंटरनॅशनल सिस्टीममध्ये लॅक येत नाही. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी असणार नाही. त्यानंतर बी नंबरचा ऑप्शन पाहूया, काय दिलेला आहे 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस, त्यानंतर दिलेलं आहे मिलियन. ओके, हे सुद्धा ऑप्शन असेल का? ओके, तर हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी असणार नाही. ओके, कारण 100 झाल्याच्या नंतर काय असणार आहे 1000, 10,000, 100,000 हे असणार आहे, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी असणार नाही. त्यानंतरचं सी नंबरचा ऑप्शन, यामध्ये पहा 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस आणि पुढं आहे लॅक. ओके, मग आता या ठिकाणी जर आपण आपल्या इंडियन सिस्टीमनुसार जर या ठिकाणी पाहिलं तर हे हा ऑप्शन करेक्ट येतो. ओके, 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000, लॅक. ओके, आणि जर इंटरनॅशनल सिस्टीमनुसार जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यामध्ये आपलं जे काही आन्सर असेल ते आन्सर कोणतं असणार आहे, नन ऑफ दीज, कारण याच्यापैकी कोणतंही ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येत नाही इंटरनॅशनलनुसार. ओके, परंतु आपल्याला या ठिकाणी असं कोणतंही सांगितलेलं नाही की इंटरनॅशनल आहे का इंडियन आहे ते. ओके, परंतु या प्लेस व्हॅल्यू चार्टमध्ये मोस्ट ऑफ द करेक्ट आन्सर म्हणून आपल्याला या ठिकाणी कोणतं चूज करावं लागेल, तर ऑप्शन नंबर सी असेल. 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000, 10,000, लॅक. सो ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. द डिफरन्स ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर इज. ओके, काय सांगितलेलं आहे, द डिफरन्स ऑफ द ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. ओके, तर आपल्याला माहिती आहे की ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर. ओके, तर स्टार्टिंगला आपण या ठिकाणी ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर या ठिकाणी लिहूया, इज इक्वल टू
कोणता असेल ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर? तर या ठिकाणी 9999999. ओके, म्हणजे 9,99,999 हा ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर असेल. ओके, अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर इज इक्वल टू. ओके, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता असेल? 1000 असेल. ओके, आणि विचारलेलं काय आहे आपल्याला? द डिफरन्स. ओके, डिफरन्स म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणतं ऑपरेशन करावं लागतं? तर सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करावं लागतं. ओके, म्हणजेच या ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबरमधनं आपल्याला हे स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? 9,99,999 मायनस 1000. ओके, 9 minus 0 is equal to 9. 9 minus 0 is equal to 9. 9 minus 0 is equal to 9. 9 minus 1 is equal to 8. 9 is to 9. 9 is to 9. So our answer is 9,98,999 हे आपलं आन्सर या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ओके, फर्स्ट नंबर ऑप्शन नाही आहे. सेकंड नंबर 9,98,999. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ऑप्शन नंबर बी. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 6. द लार्जेस्ट 4 डिजिट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर फॉर्म्ड बाय यूजिंग द डिजिट्स 4, 0, 3, 7. Each digit used only once respectively are. ओके, म्हणजे रिस्पेक्टिवली. ओके, याचा खूप बेटर मिनिंग असतो. ओके, रिस्पेक्टिवली म्हणजे स्टार्टिंगला काय सांगितलेलं आहे आपल्याला? लार्जेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, म्हणजे सुरुवातीला आपल्याला लार्जेस्ट 4 डिजिट नंबरच घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो. म्हणजे जसं म्हणजे स्टार्टिंगला विचारलेलं आहे ते सुरुवातीला आणि नंतरच असणार आहे. ओके, हा रिस्पेक्टिवलीचा मिनिंग असणार आहे. ओके, तर या ठिकाणी लार्जेस्ट 4 डिजिट नंबर इज इक्वल टू. ओके, तर या ठिकाणी लार्जेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, मग आता या ठिकाणी दिलेले डिजिट्स कोणकोणते आहेत पहा. तर आपण स्टार्टिंगला हे दिलेले डिजिट्स या ठिकाणी पाहिजे 4, 0, 3, 7. ओके, तर लार्जेस्ट 4 डिजिट नंबर तयार करत असताना हे नंबर्स आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरनं लिहावे लागतील. म्हणजे स्टार्टिंगला बिगर नंबर 7, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 0. ओके, म्हणजे लार्जेस्ट 4 डिजिट नंबर कोणता आलेला आहे? 7,430. ओके, आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर इज इक्वल टू. ओके, तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर करत असताना हे नंबर्स आपल्याला असेंडिंग ऑर्डरनं लिहावे लागतील. परंतु असेंडिंग ऑर्डरनं लिहित असताना स्टार्टिंगला 0 आहे म्हणून तो 3 डिजिट नंबर होतो. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? 3, 0, 4, 7 म्हणजेच 3047 हा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर होईल. तर बिगेस्ट किंवा लार्जेस्ट 4 डिजिट नंबर 7,430 येईल. मग दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फर्स्ट ऑप्शन 4000चा दिलेला आहे म्हणजे हा नाही आहे. सेकंड 3000 ओके नाही आहे. स्टार्टिंगला आपल्याला लार्जेस्ट पाहायचं आहे. ओके, मग सी नंबर 7,403 म्हणजे हा पण नाही आहे. ओके, आणि डी 7,430 आणि स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर 3047 म्हणजेच ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट असणार. ऑप्शन नंबर डी. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 7. कॉमाज आर इन्सर्टेड इन अ नंबर आफ्टर इच. ओके,
म्हणजे आपली जी काही सिस्टीम असते त्या सिस्टीममध्ये जे आपण कॉमास देतो. ओके, जसं आपल्या इंडियन सिस्टीममध्ये पहिल्यांदा 3, त्यानंतर 2, ओके, अशा पद्धतीने देतो. तसं हे जे कॉमाज आपण देतो हे प्रत्येक कशानंतर देतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर यामध्ये जे दिलेले ऑप्शन्स आहेत तर स्टार्टिंगला दिलेलं आहे प्लेस, डिजिट, पिरियड, नन ऑफ दिस. ओके, तर पहा या ठिकाणी समजा आपण एखादा नंबर घेऊया. ओके, हा नंबर. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, इच प्लेस. ओके, हे म्हणजे प्रत्येक प्लेस नंतर आपण कॉमा देतो का. ओके, आता हा 1th प्लेस आहे, हा 10th प्लेस आहे, असा कॉमा देतो का आपण, नाही देत. ओके, हे प्लेसला पण देत नाही. त्यानंतर डिजिट्स, म्हणजे आता प्रत्येक डिजिट नंतर आपण देतोय का, नाही. ओके, तर त्याची जी स्पेसिफिक रेंज असते अशा पद्धतीनं पहा. आता हाच नंबर आपण अशा पद्धतीनं लिहितो. ओके, तर याला असं काय म्हटलं जातं, हे पिरियड्स असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे स्टार्टिंगला 3 डिजिट नंतर, त्यानंतर 2 डिजिट, त्यानंतर 2 डिजिट, हे इंडियननुसार. आणि जर आपण इंटरनॅशनल सिस्टीमनुसार जर पाहिलं तर स्टार्टिंगला हे 3 डिजिट्स, त्यानंतर 3, 3. ओके, तर यालाच असं काय म्हटलं जातं, हे जे आपण कॉमास देतो ते असतात पिरियड्स. ओके, म्हणजे प्रत्येक पिरियड नंतर आपण या ठिकाणी कॉमा देत असतो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर सी. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर फॉर्म्ड बाय यूजिंग द डिजिट्स 5, 0, 6 and 1. Each digit used at least once. Each digit used at least once. ओके, तर या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत, काही डिजिट्स दिलेले आहेत. आपल्याला कोणकोणते डिजिट्स दिलेले आहेत पहा, 5, 0, 6, 1 हे डिजिट्स दिलेले आहेत. आणि काय करायला सांगितलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर. ओके, तर आता या नंबरपासून आपल्याला काय तयार करायचं आहे, स्टार्टिंगला ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर तयार करायचा आहे. पहा कोणता नंबर, ऑड नंबर. प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. ओके, ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर. ओके, तर या ठिकाणी किती डिजिट दिलेले आहेत, 4 डिजिट दिलेले आहेत. ओके, आणि नंबर कसा तयार करायचा आहे आपल्याला, ऑड नंबर तयार करायचा आहे. ओके, तर म्हणजे आणि प्रत्येक डिजिट कमीत कमी एक वेळा तरी आपण तो वापरला पाहिजे. ओके, तर यासाठी पहा काय करावं लागेल आपल्याला, स्टार्टिंगला 6 जो नंबर आहे म्हणजे जो डिजिट आहे तो स्टार्टिंगला आपल्याला डबल लिहावा लागेल, कारण दिलेले 4 डिजिट आहेत आणि आपल्याला 5 डिजिट नंबर तयार करायचे आहे. ओके, त्यानंतर काय येईल, 5, 0, 1, 1. ओके, तर म्हणजे ऑड नंबर करायचा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 0, 1 असं या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे 66,501 हा आपला ग्रेटेस्ट 5 डिजिट ऑड नंबर या ठिकाणी तयार झालेला असेल. त्यानंतर आपल्याला हा स्मॉलेस्ट, ओके, स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर. आता कोणता नंबर तयार करायचा आपल्याला, इवन नंबर तयार करायचा आहे. ओके, म्हणजे इवन नंबर स्मॉलेस्ट करण्यासाठी म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पहा, 1, 0, 0. ओके, कारण हे दिलेले डिजिट्स आहेत याच्यापासूनच तयार करायचं आहे आपल्याला. त्यानंतर 5, 6. ओके, म्हणजे 10,056 हा काय होईल, स्मॉलेस्ट 5 डिजिट इवन नंबर या ठिकाणी तयार झालेला असेल. आणि काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स. ओके, आपल्याला माहिती आहे डिफरन्स म्हटल्यानंतर कोणतं ऑपरेशन करायचं असतं आपल्याला, तर त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं असतं. म्हणजे या 66,501 मधून आपल्याला हे 10,056 मायनस करावं लागेल. ओके, तर पहा 1 मधून 6 जात नाहीत म्हणून एक 12 आपण या ठिकाणी घेतला नियरेस्ट नंबरकडनं, म्हणजे 11 होईल. 11 - 6 = 5.
या ठिकाणी रिमेनिंग 9 असतील. 9 - 5 = 4. या ठिकाणी 4 शिल्लक राहतील. 6 आणि या ठिकाणी 6 - 1 = 5. म्हणजे आपलं जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर 56,000. ओके, 56,445 हे आपलं आन्सर करेक्ट असणार आहे. ओके, आणि दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ऑप्शन नंबर बी हे काय करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर बी. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 9 यामध्ये पहा. द नंबर हा नंबर दिलेला आहे कॅन बी रिटन इन इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ न्यूमरेशन ॲज. ओके, तर आता हा नंबर दिलेला आहे आणि या नंबरला आपल्याला काय करायचं आहे, इंटरनॅशनल सिस्टीमनुसार ओके त्याला लिहायचं आहे. तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो पहा. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल पहा. जो काही नंबर दिलेला आहे तो नंबर आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. 8 2 6 3 1 5 2 6 9. ओके, हा जो नंबर आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल सिस्टीमनुसार हा नंबर लिहितो तर याचे स्टार्टिंगला जे पिरियड्स आहेत हे पिरियड्स 3-3चे असतात. म्हणजे 3-3 नंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल पहा अशा पद्धतीनं. हा ओके, मग आता या नंबरला आपल्याला रीड करायचं आहे. तर तो नंबर आपण कशा पद्धतीने रीड करू शकतो पहा. या ठिकाणी हे 1s प्लेस 100 10s प्लेस 100 प्लेस देअर आफ्टर 1000 10,000 100,000 देअर आफ्टर मिलियन 10 मिलियन अँड 100 मिलियन. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला कशा पद्धतीने रीड करता येणार आहे. 826,315,269 अशा पद्धतीनं. ओके, तर दिलेल्या ऑप्शनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 800 ऑप्शन नंबर ए 826,315,269. ओके, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर एच हा या ठिकाणी करेक्ट असणार आहे. 826,315,269 हे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी आपलं करेक्ट असणार आहे. त्याचप्रमाणे शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आजच्या व्हिडिओमधील. द नंबर ऑफ डिजिट्स इन अ नंबर स्टार्टिंग विथ 72 crores विल हॅव. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिलेला आहे 72 crore. ओके, आणि या नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ डिजिट्स म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट्स किती असणार आहेत हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर स्टार्टिंगला तो नंबर आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल 72 crore. ओके, तर पहा म्हणजे आता 72 crore म्हणजे कोणती सिस्टीम असणार आहे, इंडियन सिस्टीमनुसार आपल्याला हा नंबर लिहायचा आहे. म्हणजे स्टार्टिंगला 1s 10s 100. ओके, त्यानंतर 1000 10,000 त्यानंतर लॅख 10 lakh. ओके, लॅखच्या नंतर क्रोर. ओके, या ठिकाणी काय सांगितले 72 crore. ओके, म्हणजे क्रोर हे अशा पद्धतीनं. ओके, म्हणजे हा जो नंबर आहे हा 72 crore झालेला आहे. ओके, तर याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, तर याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत, 9 डिजिट्स आहेत. ओके, म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी या ठिकाणी करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर सी. नक्कीच सदरील व्हिडिओ हा आपल्याला आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचप्रमाणे अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या
लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.